बीड पासून अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरावर बसलेलं माझं गाव। या गावामध्ये नेहमीप्रमाणे आम्ही सर्वजण सकाळी 5:30च्या दरम्यान वर्कआउटसाठी जात असतो, पण आज मला थोडा उशीरच झाला, म्हणून माझ्या अगोदर सर्वजण वर्कआउट करून क्रिकेट खेळत होते। पण आम्हाला कुठे असला नाद, आम्हाला नाद आहे तो म्हणजे व्हिडिओ काढण्याचा आणि वर्कआउट करण्याचा। मग काय, निघालो आम्ही आमच्या वाटेला। हे आहे आमच्या गावाकडचे धरण। हे धरण धुळे सोलापूर हायवेवर सोलापूरला जाताना राईट साईडला आहे। तुम्ही जेव्हा या हायवे रोडने जाता तेव्हा तुम्ही हे धरण हायवेवरून सुद्धा पाहू शकता। या धरणाचे नाव बिंदुसरा किंवा बेंडसुरा प्रकल्प या नावाने देखील ओळखले जाते। हे धरण दरी डोंगर खोऱ्यात वसले आहे। येथील नयनरम्य वातावरण पाहून असे बोलावेसे वाटते की अगोदरच्या जन्मी मी काही पुण्य केले असेल की येथे मला जन्म मिळाला। तुम्ही पाहू शकता, जसे जसे मी या धरणाच्या जवळ जात आहे तसे तसे तुम्हाला या धरणाविषयी व्हिडिओच्या माध्यमातून माहिती होत जाईल। तसे मी येथे डेली वर्कआउट करण्यासाठी येत असतो। तुम्ही पाहू शकता की मी कसे वर्कआउट करत आहे। तसे पाहिले तर मला काही गोष्टींचा खूप छंद आहे। वर्कआउट करणे, ट्रेकिंगला जाणे आणि पर्यटन स्थळ पाहणे, निसर्गरम्य वातावरणाचा व्हिडिओ काढणे व माहिती सांगणे। सुरुवातीला सांगितले आहे की मी बीड जिल्ह्यातील पाली येथे राहतो। तुम्ही पाहू शकता अगदी तिन्ही बाजूने छोटे मोठे डोंगर आहेत आणि या डोंगर दऱ्यात अतिशय सुंदर असे हे डॅम बसलेले आहेत। चला तर मग या सुंदर डॅम विषयी मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो। बिंदुसरा डॅम हा 1955ला बांधण्यात आला आहे। या तलावाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 7.90 घमे एवढी आहे, म्हणजेच 7.106 दशलक्ष घनमीटर इतकी आहे। तसेच हा तलाव बीड शहरासह 22 गावाची तहान भागवतो आणि आजूबाजूचा परिसरही हिरवागार ठेवतो। पावसाळ्यात येथे खूप पर्यटक येतात, कारण या तलावाला 2 सांडवे आहेत। छोटा सांडवा आणि मोठा सांडवा या दोन्ही सांडव्यावरून पावसाळ्यात पाणी पडते आणि आजूबाजूचा परिसर पण खूप हिरवागार असतो। त्यामुळे येथे पर्यटकांची अतिशय गर्दी राहते। पर्यटकांना येथे खाण्यासाठी छोटे छोटे स्टॉल पण असतात। म्हणजे थोडक्यात सांगायचे म्हणजे चटपटी खाण्याबरोबर निसर्गाचा पण भरपूर आस्वाद घेता येतो। तर नक्की येणार ना या तलावाला, डॅमला भेट देण्यासाठी, निसर्गाचा व खळखळणाऱ्या पाण्याचा मन भरून आनंद घेण्यासाठी। चांगल्या दिवसांसाठी वाईट दिवसांचा सामना करावा लागतो। अडचणी भरपूर येणार, आपल्याला संघर्ष करावा लागतो। तू फक्त कष्ट करत राहा, कारण फळाचा राजा असणाऱ्या आंब्याला पण दगडाचा मार खावा लागतो।